आपण बघतोय की आज 27 जुलै आहे आणि आज खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 62वा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आज शिवसैनिक मोठ्या उत्साहामध्ये त्यांच्या मातोश्री बंगल्याच्या बाहेर त्यांना भेटण्यासाठी गर्दी करून तो साजरा करतायत। खरं तर उद्धव ठाकरेंना या वाढदिवसाच्या निमित्ताने साम परिवाराकडून सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आहेत। पण सध्या उद्धव ठाकरे हे एका तणावातून जात आहेत, एका संक्रमण अवस्थेतून जात आहेत। आपण बघतोय की सध्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते गेलं आणि उद्धव ठाकरे यांना पाय उतार व्हावं लागलं। गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे केंद्रबिंदू राहिले। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं। त्यानंतर अभूतपूर्व घडामोडी घडल्या। शिवसेनेचं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, पण उद्धव ठाकरेंच्या भोवतीचं वलय मात्र काही कमी झालं नाही। एकेकाळी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे असं समीकरण होतं, पण आता त्यांची पक्ष संघटनेवरची पकड ही पूर्णपणे कमी झालेली आहे। शिवसेनेचे नेते सेना सोडून गेलेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या समोर मोठा पेच निर्माण झालेला आहे। शिवसेना त्यांची राहील की नाही असा प्रश्न सुद्धा आता त्यांच्या समोर आहे। आता ते यातून कसा मार्ग काढणार? उद्धव ठाकरेंचं भविष्य काय असेल? शिवसेनेचं भविष्य काय असेल? उद्धव ठाकरेंची कुंडली नेमकं काय सांगतेय? वाढदिवसाच्या निमित्तानं या विशेष कार्यक्रमामध्ये आपण हीच चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आज आपल्याबरोबर मान्यवर पाहुणे आहेत। आपल्याबरोबर आहेत पुण्यावरनं सिद्धेश्वर माराटकर, प्रसिद्ध ज्योतिषी, त्याचप्रमाणे मुंबईवरनं जोडले गेलेले आहेत राजकुमार शर्मा, ते सुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत। त्याचबरोबर औरंगाबादवरनं प्रसिद्ध ज्योतिषी विजय चाटोरीकर हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत। नाशिकवरनं ज्योतिषी नरेंद्र धारणे हे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर नाशिकवरूनच अनिकेत शास्त्री हे सुद्धा प्रसिद्ध ज्योतिषी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आपण बघितलं सध्याची उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे दोन्हीही अडचणीतनं प्रवास करतायत, त्यामुळे आपण नेमकी यांची कुंडली काय सांगते हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी सुरुवात करणार आहे की अनिकेत शास्त्री ज्योतिषी यांच्याकडनं सुरुवात करतो। अनिकेत शास्त्रीजी, आपण जर का उद्धव ठाकरेंची पत्रिका जर बघितली, म्हणजे त्यांचा जन्म जर बघितला, तर तो जन्म आहे उद्धव ठाकरेंचा 17 जुलै 1960, म्हणजे आज 62वा वाढदिवस ते करतायत। एकूण त्यांची रास जर आपण बघितली तर ती रास म्हणजे कन्या, लग्न रास जी आहे ती कन्या आहे, त्यामुळे काही अडचणी देखील निर्माण होत आहेत। गुरु 4थ्या स्थानी असल्यामुळे तो शुभ नाही असंही बोललं जात आहे। जे जे काही थोडं बहुत मला माहिती येते ते मी तुमच्यासमोर मांडतोय, पण सध्याचा काळ उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत अडचणीचा सुरू आहे। अनिकेत शास्त्री, अगदी बरोबर। सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांच्या वतीने उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। त्यांना उत्तम आयुष्य आरोग्य प्राप्त हो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत। आता ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण विचार करायचं म्हटलं तर ज्योतिष शास्त्रामध्ये विविध अंग आहेत, ज्याच्यामध्ये पारंपरिक शास्त्र आहे, कृष्णमूर्ती आहे, लाल किताब आहे, अंकशास्त्र आहे, जैमिनी सूत्र आहे, त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्र आहेत, प्रश्नमार्ग आहेत, असे अनेक विविध अंग आहेत। आणि आपण जे बघत आहोत सर्वानुमते ते जन्मकुंडली बघत आहोत उद्धव साहेबांची। आणि या जन्मकुंडलीमध्ये सध्याची ग्रहस्थिती बघता सिंह राशीला, त्यांच्या जन्म राशीला अत्यंत त्रासदायक अशी आहे आणि ते आपल्या सर्व महाराष्ट्राने भारताने बघितलेलं आहे। आता येणारा काळ कसा असेल, चालू आणि झालेलं हे सर्वांना माहिती आहे, पण येणारा काळ कसा असेल असा जर आपण विचार केला तर रावण संहिता, भृगु संहिता, गर्ग संहिता, सर्वार्थ चिंतामणी, फलदीपिका, पाराशर होराशास्त्रम आदी ग्रंथांच्या अनुसार उद्धव साहेबांच्या कुंडलीत 38 प्रकारचे विविध योग बनत आहेत। त्यापैकी काही योग अशुभ आहेत तर काही योग हे शुभ आहेत आणि काही योग हे पंचमहापुरुष राजयोग आहेत। तर त्या अशुभ योगामध्ये सर्वप्रथम मी सांगू इच्छितो सर्व जनतेला, त्यांच्या कुंडलीमध्ये अरिष्ट राजभ्रष्ट नावाचा योग होत आहेत। हा योग फलदीपिका या ग्रंथाच्या अनुसार उदित होत आहे आणि त्याला अनुसरून दैन्य परिवर्तन नावाचा योग आहे। या योगाचं फळ स्पष्ट शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या योगात जन्मलेल्या व्यक्तीची प्रतिष्ठा मातीत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या मोठ्या पदावरनं पाय उतार व्हावं लागेल असं त्याचं फळ आहे।
आणि ते आता उदित झाल्यामुळे त्याची फळं उद्धव ठाकरेंना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अनिकेत शास्त्री, आपण अगदी अजून हा मुद्दा सूक्ष्म तर विचार केला. हा मुद्दा तर आपल्याला स्पष्ट झालेलाच आहे. मी थोडासा हाच मुद्दा घेऊन पुढे राजकुमार शर्मा सुद्धा आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे मी जातो. राजकुमार शर्माजी, आता अनिकेत शास्त्रींनी काही महत्वाचे मुद्दे सांगितलेत. पुढचा काळ हा कसा असेल ते सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी एक अरिष्ट राजभ्रष्ट योग असंही सांगितलेलं आहे. असंही म्हटलं जातं की 2028 पर्यंत उद्धव ठाकरे यांची जी काही सगळी ग्रहदशा आहे, त्यांना महादशा चालू आहे, त्यामुळे संकटाचा काळ आहे. तुम्ही काय सांगाल? 27/7/1960 सिंह राशि, 19 में चीफ मिनिस्टर महाराष्ट्र के उद्धव बाला साहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, हिंदू हृदय सम्राट उद्धव ठाकरे। मैं अभी भी उनको यही पदवी से बुलाऊंगा, किसी ने उनको ये नाम दिया है या छीना है की कोई जरूरत नहीं, बट डेफिनेटली उद्धव ठाकरे साहब को सबसे पहले मैं वार्ड दिवस की बहुत बहुत शुभेच्छा देता हूं। शुभम करोतु कल्याणम आरोग्यम सुख संपदा। आप दीर्घायु हो, आपकी सेहत अच्छी रहे और शिवसेना को और मजबूत करें। अब बात आती कुंडली की। जब हम कुंडली की बात करते हैं तो भाग्य जायते सर्वदा न पुरुषम न कौशलम। भाग्य से बड़ा कुछ नहीं है। रिक्शा चलाने वाला आदमी सीएम बन जाता है, चाय बनाने वाला आदमी पीएम बन जाता है। तो इस वक्त उद्धव ठाकरे के ऊपर 2028 तक जो किसी ने बोला है कि उनके ऊपर अच्छा काल नहीं है, मैं स्वामी जी के साथ में एक बात के साथ सहमत हूं कि डेफिनेटली उनका जो राज भ्रष्ट योग चालू है वो उसमें कोई दो राय नहीं। 12 अप्रैल 2022 को गुरु बदले हैं, 28 अप्रैल को शनि कुंभ राशि में गए हैं, 12 जुलाई को शनि वापिस कुंभ राशि से मकर राशि में प्रवेश कर चुके हैं। कन्या लगन की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं तो उनके ऊपर गुरु की महादशा चल रही है। कन्या लगन के हिसाब से लग्नाधिपति बुध होता है, उनके चौथे घर में गुरु और शनि की युति है। दैत्य के साथ में देव ग्रह बैठे हुए हैं। तो शुरू से लेकर अंत तक जब आप उनकी शपथ विधि की कुंडली भी हमने देखी 28/11/2019, उसमें भी उनके 8वें घर में शुक्र, धनु राशि में केतु, गुरु, चंद्रमा, 5 ग्रह शपथ विधि में बैठे हुए हैं। उस वक्त उन्होंने शाम को सूर्य अस्त के समय शपथ विधि ली। हम 6:40 त्यांनी शपथ घेतली। तो स्थिर योग मानला जातो आणि तो त्यांनी यासाठीच निवडलेला होता कारण 3 पक्षांचं सरकार होतं, त्यामुळे कुठेतरी या सरकारला स्थिरता मिळावी, त्यामुळे हा 6:40चा मुहूर्त काढलेला होता असं म्हणतात। तो स्थिरता तो आपने देख ही ली ना कि पिछले 2.5 साल में 5 बार ऐसे लगा अब गए अब गए अब गए। तो स्थिरता नहीं, स्थिरता क्योंकि जब भी सनातन धर्म में हम सूर्य जब उदय होता है तो ओम सूर्याय नमः, घृणी सूर्याय नमः, जपा कुसुम सौकाशम काश्यपे महादेव मंत्रों का उच्चारण करके सूर्य को अर्घ देते हैं, पानी देते हैं। सूर्य अस्त तो जैसे ही सूर्य अस्त होता है तो उसको देखकर प्रणाम करना भी वैदिक शास्त्रों में अलाउड नहीं है। चौगड़िया अच्छा रहेगा, डेफिनेटली बाकी पार्टियों ने उनको विवश किया होगा क्योंकि उनकी तो कम ही चली इस पूरे 2.5 साल में। उद्धव जी की कुंडली के आगे के दिनों की बात करते हैं जिसके लिए आपने ये कार्यक्रम रखा है, तो आगे 40 से 42 दिन उनके लिए बहुत अच्छे नहीं है। इस 40-42 दिनों में उनके पास जो लोग बैठे हैं वो भी उनको छोड़कर उनमें से भी 2-4 लोग जा सकते हैं। पर डेफिनेटली जैसे ही 5 सितंबर बीतेगा, 5 सितंबर के बाद में कहीं ना कहीं उद्धव ठाकरे जो है शिवसेना को बचाने में सक्षम होंगे। बहुत से लोग कहते हैं कि उनका जो सिंबल है धनुष्वान वो फ्रीज हो सकता है। वो ये अरे भाई 50 जो लोग भागे हैं, 50 लोग जो चले गए हैं शिवसेना छोड़कर, वो तो अभी भी बोल रहे हैं हम शिवसैनिक हैं, हम बाला साहब के शिवसैनिक हैं। हम उद्धव साहब को किसी ने कोई भाषा का दुरुपयोग नहीं किया अभी तक। ये शिवसेना के माध्यम से उनके प्रति भाषा का दुरुपयोग हुआ है। मगर मैं तो उद्धव यही प्रार्थना करूंगा कि आप कहीं ना कहीं अपने आजू बाजू जो लोग हैं उनको पहचानिए। शिवसेना
साहब की है, बाला साहब की ही रहेगी। ठीक और आहे, जो शिवसेना ही बाळासाहेबांचीच राहील. शिवसेना ही ज्याप्रमाणे आत्ताचा जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे त्यानुसार जर बघितलं तर शिवसेना ही पुढच्याही काळामध्ये मजबूत राहील असं बोललं जात आहे. मी सिद्धेश्वर मारटकर सुद्धा आपल्याबरोबर पुण्यावरनं जोडले गेलेले आहेत. सिद्धेश्वर मारटकर जी हाच जो मुद्दा आहे आत्ता देखील आपण बघितलं एवढी सगळी म्हणजे सरकार पडलं, मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना पाय उतार व्हावं लागलं, त्यांची खुर्ची गेली, तरीही उद्धव ठाकरे खंबीर दिसत आहेत. उद्धव ठाकरे कुठेही डळमळीत झालेले दिसत नाहीयेत. उलट ते आता बाहेर पडलेले आहेत, लोकांमध्ये जात आहेत, पुन्हा आपला पक्ष वाढीसाठी ते प्रयत्न करतायत. आत्ता जसं राजकुमार शर्मा जसं म्हणाले की पुढचे 40-42 दिवस हे थोडेसे कठीण आहेत, अजून काही लोक जाऊ शकतात, पण त्यानंतरचा काळ हा पुन्हा पक्ष बांधणीसाठी त्यांच्यासाठी चांगला राहू शकणार आहे. तुम्ही काय सांगाल? हा नमस्कार. मी सुद्धा पुन्हा एकदा उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. उद्धव साहेबांची पत्रिका जर आपण बघितली तर आपण सांगितल्याप्रमाणे कन्या लग्न, सिंहरास आणि चंद्रराहू युती आहे पत्रिकेमध्ये, आणि त्याच्याशी गुरु आणि शनीचा नवपंचमी योग झालेला आहे. हा मोठा राजयोग देणारा योग पत्रिकेमध्ये आहे. दुसरी गोष्ट, दशमस्थानामध्ये बुध वर्गोत्तम आहे, म्हणजे मिथुन रास मिथुन नवमांश असा बुध वर्गोत्तम बलवान असल्यामुळं ही पत्रिका राजयोगाची निश्चितपणे आहे. ज्यावेळेला त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यावेळेला त्यांना गुरु महादशेमध्ये बुधाची अंतर्दशा चालू होती डिसेंबर 2019 पर्यंत. आता काय झालंय, नोव्हेंबर 2020 नंतर त्यांना शुक्राची अंतर्दशा जी चालू झाली आहे, इथं सगळा गोंधळ होतोय. नोव्हेंबर 2020 ते जुलै 2023 हा काळ त्यांच्यासाठी नकारात्मक आहे. आता शुक्र पत्रिकेत काय करतो तर शुक्र हा मित्र, परिवार आणि सहकारी यांचा कारक ग्रह आहे. तो धनस्थानाचा अधिपती आहे आणि तो त्या जोडीला तो शुक्र आणि नेपच्यूनचा केंद्रयोग झालेला आहे पत्रिकेमध्ये. त्यामुळे ह्या काळामध्ये त्यांच्यावरती अनेक आरोप झाले, त्यांच्या सहकार्यांवरती आरोप झाले, त्यांचे सहकारी रागवले, रुसले, आणि त्याच्यातून आता त्यांना जो काय परिणाम झाला याच्या जोडीला यांच्या 8व्या स्थानात ज्यावेळेला मंगळ, हर्षल, राहू एकत्र आले त्यावेळेला त्यांना पाय उतार व्हावं लागलं. आपण मागच्या कार्यक्रमात आपण सांगितलं की मिथुन राशीमध्ये जी अमावस्या झाली 14 जून आणि 29 जूनची, हे उद्धव ठाकरे आणि उद्धव सरकारसाठी प्रतिकूल असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर आपण सांगितलं होतं यापूर्वीच, त्याप्रमाणे ती घटना घडलेली आहे. परंतु याला कारणीभूत 2-3 गोष्टी आहेत. त्यातली शुक्राची महादशा, अष्टमस्थानामध्ये मंगळ, हर्षल आणि राहू असे ग्रह एकत्र येणं, त्या जोडीला शिवसेनेची पत्रिका खराब होणं, महाविकास आघाडीची जी स्थापना कुंडली आहे त्याच्यामध्ये सुद्धा दशमस्थानामध्ये शनी येणं, ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक हा आत्ता झालेला आपल्याला दिसतोय. आता ही प्रतिकूलता कधीपर्यंत दिसते तर मला साधारण जुलै 2023 पर्यंत उद्धव ठाकरे यांना थोडासा हा काळ नकारात्मक असू शकतो. त्याच्यानंतर मात्र जेव्हा रवीची अंतर्दशा चालू होईल, गुरुमध्ये रवी अंतर्दशा ही मे 2024 पर्यंत असणार आहे. याच्यामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा आपला पक्ष सावरू शकेल. आत्ताची जी काय घडामोड आहे ही पुनर्वसनाची आहे, म्हणजे शिवसेना पक्षाचं पुनर्वसन आता होत आहे असं आपण समजायला हरकत नाही. जुलै 2023 ते मे 2024 ही शिवसेना पूर्वत बलवान होऊ शकते, अशी ग्रहस्थिती आहे. अगदी हाच मुद्दा घेऊन मी आता विजय चाटोरीकर आपल्या बरोबर आहेत औरंगाबादवरनं. विजय चाटोरीकर जी, आपण बघतोय की उद्धव ठाकरेंच्या जसं पत्रिकेचा आपण सगळेजण आता अभ्यास करतोय, त्यांचं पुढचं वाटचाल कशी राहील हे बघतोय, पण हे बघताना आता महत्त्वाचा हा पण इंटरेस्टचा भाग आहे शिवसेना. कारण या शिवसेनेची स्थापना झाली 19 जून 1966 मध्ये. त्यामुळे एकूण शिवसेना पक्ष म्हणून सुद्धा त्याची कुंडली आपल्याला मांडणं गरजेचं आहे. कारण आत्ता शिवसेना हा पक्ष हा सुद्धा अडचणीत आलेला आहे. कारण या पक्षावर दोघांनी दावा सांगितला आहे. एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरेंचा तो पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केलाय, पण आता शिंदे गट या पक्षावर दावा सांगतोय. तो नुसता पक्षावर दावा सांगत नाही, तो चिन्हावरही दावा सांगतोय. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हाच प्रश्न पडलाय, आता ही शिवसेना नेमकी कुणाची? त्यामुळे शिवसेना हा पक्ष म्हणून सुद्धा संक्रमण अवस्थेतनं चाललाय. तुम्ही काय सांगणार आहात? कसं असतं सुहास, तुला सांगतो की पहिली महत्वाची गोष्ट ही असते की कोणताही पक्ष जेव्हा स्थापन होतो तेव्हा त्याचा जो कर्ता असतो, कुटुंब प्रमुख असतो, त्याची कुंडली फार महत्वाची असते. कारण त्याचे निर्णय हे त्या पक्षासाठी शुभ किंवा अशुभ ठरू शकतात. त्याच्या निर्णयामुळं पक्ष संकटात येतो किंवा पक्षाची प्रगती होते किंवा त्याची ग्रोथ होत असते.
तर इथं मला वाटतं की शिवसेनेच्या कुंडलीपेक्षा जो पक्ष चालवत असतो त्याची पत्रिका आणि त्याचे ग्रहमान आणि त्याची निर्णय क्षमता हे काय हे फार महत्वाचं असतं. बर बाळासाहेबांनी जेव्हा 1966ला शिवसेना स्थापन केली त्याच्यानंतर त्यांचे जे विचार होते ते विचार आजपर्यंत लोकांच्या हृदयामध्ये आहेत आणि तेच विचार घेऊन उद्धवजी सुद्धा पुढे निघाले आहेत. फक्त काय आहे की त्यांची पत्रिका जेव्हा पाहिली, आता मी ह्या सगळ्या मान्यवरांचं जेव्हा ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी कधी शपथविधी घेतला, राजयोग तर त्यांच्या कुंडलीमध्ये आहेच आहे, कारण बुध स्वराशीचा त्यांच्या कर्मस्थानामध्ये बसलेला आहे त्याच्यामुळं, आणि सूर्य त्यांच्या लाभात आहे. महत्वाची गोष्ट काय की असे जे चढ उतार आहेत जे उद्धव ठाकरेच्या जीवनामध्ये ही पहिली वेळ नाही, 2-3 वेळेला आलेले आहेत आणि हे सगळं आता जे आलंय ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बर त्याचं कारण आहे की त्यांचं चंद्र राहू व्ययस्थानामध्ये एकत्र बसलेले आहेत, त्याला आपण पितृदोष म्हणतो. पितृदोष म्हणजे काय असतो, पंख असतात पण पाय बांधलेले असतात, त्यामुळे दोरी जेवढी लांब आहे तेवढंच माणूस झेप घेत असतो आणि त्याच्यानंतर तो खाली येतो. म्हणजे काहीतरी दिवसानंतर पुन्हा खाली यावं लागतं, पुन्हा वर जातो, पुन्हा खाली येतो. ही जी आहे परिस्थिती ही त्यांच्या व्ययस्थानाच्या चंद्र राहूमुळे आहे. त्यासोबतच त्यांच्या कर्मस्थानावर शनीची दृष्टी आहे, गुरुची दृष्टी आहे, त्याच्यामुळे निर्णय क्षमतेमध्ये थोडं कमी जास्तपणा होतो किंवा ज्या धूर्त पद्धतीनं जे निर्णय घ्यायला पाहिजे असतात राजकारणामध्ये दूरदृष्टी ठेवून तर तिथे कुठेतरी कमी पडतात, कारण त्यांचा चंद्र हा राहू सोबत असल्यामुळं थोडं इमोशनल होतात, भावनिक होतात. त्यामुळे मला असं वाटतंय की शिवसेनेला जी आज परिस्थिती आलेली आहे तीही त्यांच्या ग्रहांच्या कुटुंब प्रमुख जो आहे त्याच्या ग्रहांच्या स्थितीमुळे आलेली आहे. त्याच्यामुळं आपण दुसऱ्याला दोष न देता आपल्या ग्रहांची स्थिती कशी प्रबल करता येईल त्याच्यानंतर आपण आपल्या निर्णय क्षमता कशी बदलू शकतो आणि आपण आपले जे सोबतचे लोक आहेत त्यांना धरून कसं चालू शकतो याचा विचार उद्धवजीनं करणं गरजेचं आहे. कारण पुढे बरेचदा असं घडू शकतं, जर याच्यावर त्यांनी पर्याय केला नाही तर बरेचदा त्यांच्या जीवनामध्ये असे चढ उतार येऊ शकतात. आणि मी 1 जानेवारी 2022ला सांगितलं होतं की मेच्या नंतर सत्तांतरण होणार आहे आणि पेपरमध्ये सुद्धा ते आलं होतं. महत्वाची गोष्ट काय की हे जेव्हा प्रिडिक्शन आम्ही करतो सगळे ज्योतिषी लोक, याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे, बरोबर. त्याच्यावर अवलंबून राहायचं नसतं. तुमचे प्रयत्न महत्वाचे असतात. शास्त्र हे कोणतंही खोटं नसतं, शास्त्र सांगणारा माणूस खोटा असू शकतो. त्यामुळे शास्त्राचा आधार किंवा मार्गदर्शन घेऊन जर आपण प्रयत्न केले तर मला वाटतं त्यांच्या भावी जीवनामध्ये त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये चांगले उत्तुंग भरारी मारता येऊ शकते. नक्कीच. चाटोरीकर सर, धन्यवाद. म्हणजे तुम्ही बोलताय, तुम्ही हे सगळं छान पद्धतीने सांगितलं. नरेंद्र धारणे, मी तुमच्याकडे येणार आहे, परंतु तत्पूर्वी मी पुन्हा एकदा राजकुमार शर्मांकडे जातो, कारण राजकुमार शर्मांना परत पुढच्या काही कामासाठी बाहेर पडायचं आहे. तर राजकुमार शर्माजी, मुद्दा असा आहे की जेव्हा आपण उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेचा अभ्यास करतोय, त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करतोय, आता एका माणसाचा जेव्हा विचार होत असतो आणि आज जेव्हा तो अडचणीत आहे तेव्हा त्याचबरोबर आपल्याला इतर अनेक कुंडल्यांचाही विचार करावा लागणार आहे. म्हणजे ज्याला पारिवारिक कुंडली देखील म्हणता येईल. मग रश्मी ठाकरेंची कुंडली असेल, आदित्य ठाकरे यांचा आपल्याला विचार करावा लागेल. काय वाटतंय तुम्हाला की या सगळ्यांचे प्रभाव सुद्धा या कुंडलीवर होत असतात, मूळ कुंडलीवर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या? तर तुम्ही याकडे कसं बघताय? डेफिनेटली, क्योंकि जब स्त्री का 7वां घर देखते हैं तो बहुत से लोगों के जीवन में स्त्री के आने के बाद, यानी कि भाग्यलक्ष्मी के आने के बाद भाग्य उदय होता है. तो डेफिनेटली उद्धव जी की कुंडली में अगर हम 7वां घर देखते हैं तो 7वें घर का स्वामी जो है वो गुरु है और उनकी गुरु की महादशा लगी हुई है. तो रश्मि जी के आने के बाद में उनके जीवन में भाग्य उदय हुआ. वो बाला साहब के बाद नहीं, बाला साहब के होते हुए ही शिवसेना प्रमुख बने. और उसके बाद में अगर आप देखो तो जैसे माराटकर जी ने बोला कि गुरुचंद्र की राजयोग भी उनके कुंडली में निर्माण हुआ है. तो डेफिनेटली उनकी कुंडली में आदित्य की कुंडली का अगर हम समावेश करते हैं, रश्मि जी की और आदित्य की और उद्धव जी की तीनों कुंडलियों की जब हम कंपैटिबिलिटी चार्ट बनाते हैं तो एक बात यहाँ पर मैं बोलना चाहता हूं कि गुरु की महादशा आदित्य की कुंडली में भी लगी हुई है. वो 2035 से पहले डेफिनेटली मुख्यमंत्री हो सकते हैं. और यहां पर एक बड़ी भविष्यवाणी मैं करना चाहता हूं कि अगले 3 साल में, 3 साल के अंदर अंदर या 3 साल के बाद राज ठाकरे जो है वो भी कहीं ना कहीं शिवसेना का एक बड़ा प्रमुख चेहरा बन सकते हैं. ये परिवार में वापस सुलह हो सकती है, क्योंकि राजनीति में कोई किसी का मित्र नहीं, कोई किसी का शत्रु नहीं. अगर लालू प्रसाद और नीतीश कुमार सरकार बना सकते हैं, आपने कभी सोचा नहीं था कि शिवसेना, कांग्रेस और एनसीपी सरकार बनाएगी.
महाराष्ट्र के जनमानस को पूछो कि शिवसेना कभी सरकार बना सकती है, तो ये उसी वक्त एक बहुत बड़ा अचंबा और आश्चर्य था। मगर हम कलयुग की कली में बैठे हुए हैं, इसलिए कुछ भी पॉसिबल है, एनीथिंग इज पॉसिबल। बरोबर। मगर रश्मि जी की और आदित्य की कुंडली का जब हम अध्ययन करते हैं तो वो कुंडलियां सपोर्टिव है। आपके माध्यम से, आपके चैनल के माध्यम से मैं उद्धव जी को एक ही बात कहना चाहता हूं कि इस वक्त श्रावण शुरू हो गया है नॉर्थ का, महाराष्ट्र में श्रावण शुरू हो जाएगा। आप एक महामृत्युंजय, मृत्यु संजीवनी और एक कष्ट निवारण महापूजा करो, क्योंकि अभी औरंगाबाद से जो पंडित जी ने बोला कि पंडितों का आशीर्वाद लेकर और ज्योतिष शास्त्र का मार्गदर्शन लेकर आप डेफिनेटली बड़ी सी बड़ी निश्चित। घटना कष्ट से निकल सकते हैं। निश्चित। डेफिनेटली एक बार फिर मैं आपके चैनल के माध्यम से उद्धव जी को मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे कहता हूं। गॉड ब्लेस हिम, ही शुड बी वेरी केयरफुल अबाउट हिज हेल्थ। सबसे पहले उनको अपनी हेल्थ का ध्यान रखना है, उसके बाद साथ साथ में शिवसेना का बचाव करना है। इन लोगों ने जो भी लोग गए हैं उनमें से भी कुछ लोग वापिस आ सकते हैं, और उद्धव जी के पास जो लोग हैं उनकी वाणी के ऊपर उनको नियंत्रण करवाना चाहिए। और जो आजू बाजू में इतने लोग उनके साथ हैं, उनमें अपना कौन है और शत्रु कौन है, और कौन है जो सामने वाली पार्टी को कोई ना कोई षड्यंत्र कर रहा है, उसको संभालना समझना पड़ेगा। पर डेफिनेटली अगले 40 से 45 दिन बहुत ही कठिन है। 28 तारीख को रिजल्ट है, उसके बाद में वापिस जो है वो 28 अगस्त को चीफ जस्टिस जो है वो अपने पद से विरक्त हो जाएंगे। तो 50 दिन, 40 से 45 दिन, मैक्सिमम 50 दिन जो है नक्षत्रों और ग्रह के मुताबिक वो बहुत कष्टदायक है। वो कष्टदायक आहे अगदी। राजकुमार शर्मा जी, तुम्ही सातत्याने सांगताय की येणारे 40-45 दिवस हे कष्टप्रद आहेत, पण तुम्ही आता एक खूप मोठं भाकीत केलेलं आहे की राज ठाकरे सुद्धा एक चेहरा आगामी काळामध्ये शिवसेनेचा असू शकतो। राजकुमार शर्मा जी, धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात। खरं तर खूप प्रश्न, आता या चर्चेनंतर तर खूप प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। मी पुन्हा आता नरेंद्र धारणेंकडे मी येतो। नरेंद्र धारणे जी, आता थेट प्रश्न, ज्या लोकांनी बंड केलं, आता राजकुमार शर्मा म्हणाले त्यातले काही लोक परत येऊ शकतात। राजकुमार शर्मांनी 2-3 मुद्दे मांडलेले आहेत की उद्धव ठाकरेंनी वाणीवर कुठेतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे, आणि त्याचबरोबर जे आपल्या भोवतीचं जे कोंडाळं आहे, खरंच आपले कोण परके कोण याची ओळख करून घेतलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय? अगदी बरोबर आहे। मुख्यतः पहिले उद्धवजींना शुभेच्छा वर्धापन दिनाच्या, आणि त्या अनुषंगाने शिवसेनेला पण, कारण आज हिंदुत्वाची जी भूमिका घेऊन बाळासाहेबांनी हा पक्ष चालवला, आणि बाळासाहेबांवर त्यांची कुलस्वामिनी जी होती, माता एकविरा लोणावळ्याला जे ठाकरे घराण्याचं कुलदैवत आहे, प्रत्येक वेळेस बाळासाहेब ज्या वेळेस विधानसभा निवडणुका झाल्या त्या वेळेस आमदार जे विजयी व्हायचे त्यांना घेऊन, संपूर्ण आमदारांना घेऊन त्यांच्या कुलस्वामीचं दर्शन घ्यायचे। फक्त याच वेळेस असं झालं की उद्धव साहेब ते विसरले आणि ते कार्य त्यांच्याकडून यावेळेस होऊ शकलं नाही। इव्हन मागच्या इलेक्शनमध्ये 2014ला सुद्धा शिवसेनेचे काहीतरी 63 आमदार होते, ते सगळे घेऊन उद्धव साहेब त्याही वेळेस त्यांच्या कुलस्वामिनीचं दर्शन त्यांनी घेतलं होतं। म्हणजे ठाकरे घराण्यावर कुलस्वामिनीची अनंत कृपा आहे। यावेळेस ते कुलस्वामीला विसरले, म्हणून त्यांच्या बाबतीत संपूर्ण शिवसेना एक प्रकारे अत्यंत अडचणीत आलेलं चित्र आपल्याला दिसते। या टीव्हीच्या माध्यमातून मी ठाकरेंना, उद्धवजींना आणि तसंच रश्मी वहिनींना आवाहन करतो की कुलस्वामिनीचं पुनश्च एकदा त्यांनी मोठी लक्षचंडी करावी आणि कुलस्वामिनीची करुणा भागावी, म्हणजे त्यांना हे पुनश्च शिवसेनेला वैभव प्राप्त होईल, असं मला या माध्यमातून त्यांना सांगायचंय। कुलदैवतेची कृपा ठाकरे घराण्यावर अखंड राहिली। दुर्दैवाने उद्धव साहेब याच वेळी विसरले का सगळ्या आमदारांना घेऊन एकविरा देवीचं लोणावळ्यात दर्शन करण्याचे यावेळेस त्यांनी टाळलं म्हणा, किंवा राजकीय असणाऱ्या या चक्रामध्ये ते विसरले, आणि त्या कुलस्वामिनीच्या असणाऱ्या अवकृपेमुळे त्यांना हे दुःख प्राप्त झालेलं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। बाकी प्रश्न याला ज्योतिषशास्त्र आणि ग्रहयोग, तर या गोष्टीमध्ये आता शिवसेनेची कुंडलीचं पण तितकंच महत्व आहे जितकं उद्धव साहेबांचे ग्रहयोग आहे। बरोबर। उद्धव साहेबांचे ग्रहयोग जे आहे, चंद्र राहू युती जी आहे, त्यामुळे ही अडचण निर्माण झालेली। थोडक्यात चंद्र राहू युती ही जी आहे त्यांची व्ययस्थानातली, त्यामुळे जे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत, म्हणजे जे लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत, त्यांच्यामुळे ते संपूर्णपणे अडचणीत आलेले। त्या लोकांचा त्यांनी पूर्ण योग्य निवड करणं आजूबाजूच्या लोकांचे अत्यंत आवश्यक आहे। आणि संपूर्ण तुम्ही शिवसेनेतले आज जे बंडखोर किंवा जे शिवसेनेतून बाहेर गेले, ते संपूर्ण त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या कोंडाळ्यामुळेच गेलेले आहेत। आजही ते तेच सांगतायत। त्याचं कारण चंद्र राहू युती,
आणि शिवसेना अजून संपलेली नाही, कधी संपणार नाही. कारण शिवसेनेची आपण कुंडली पाहिली, कारण शिवसेनेची कुंडली तितकीच महत्वाची आहे जितकं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आहे. कारण जेव्हा आपण बघतो 19/6/66 शिवसेनेच्या कुंडलीत मंगळ राहू हा एक अंगारक योग मोठा बसलेला आहे आणि त्याचबरोबर शनीसारखा प्रबल ग्रह दशमत आहे. त्यामुळे शिवसेना ही कधी संपणार नाही आणि शिवसेनेची कुंडली चांगली आहे म्हणून उद्धव साहेबांना येणाऱ्या काळात पुनश्च यश मिळेल आणि 2028 नंतर शिवसेना पुनश्च एकदा चांगली उभारी घेईल याच्यात काही शंका नाही. पण हे नक्कीच आहे की शिवसेनेचे उज्ज्वल आणि उत्तम भवितव्या करता उद्धव ठाकरेंनी लक्षचंडी याग हा त्यांच्या कुलस्वामिनीच्या प्रसन्नतेकरता करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर शिवसेनेला प्रचंड भरारी मिळेल असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच धारणेजी अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आणि कुलदेवतेचं हे प्रत्येक कुटुंबासाठी कुलदेवतेचं महत्त्व हे तितकंच महत्त्वाचं असतं. जे धारणे आता म्हणतायत कदाचित उद्धव ठाकरे या वेळेला ते विसरले असतील आपल्या आमदारांना घेऊन जाणं आणि तो कुठेतरी फटका बसल्याचं देखील दिसतं आहे असं धारणेंचं एकूण मत आहे. इथे एक पुन्हा छोटासा ब्रेक घेऊयात. अनेक प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत. मी अनिकेश शास्त्रींकडे येतोय. अनिकेश शास्त्री, कुलस्वामिनीचं महत्त्व तर आहेच आहे. आता एकूण आपण उद्धव ठाकरेंचा पुढचा प्रवास कसा असेल हेही आपण बघतोय. त्याचबरोबर शिवसेनेचा देखील आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पण शिवसेनेच्या पत्रिकेमध्ये काही योग चांगलेच आहेत, त्यामुळे शिवसेना संपू शकत नाही हे तर अगदी नक्की सगळ्यांना माहिती आहे. पण आता मुद्दा एक आहे की आता नुकत्याच काही काळापूर्वी आपण बघितलं की उद्धव ठाकरेंचं एक ऑपरेशन देखील झालं. एका मेजर आजारातनं ते बाहेर आलेले आहेत, बरे झालेले आहेत आणि आता पुन्हा सक्रिय देखील झालेले आहेत. पण तब्येतीविषयी त्यांच्या कायम काही ना गोष्टी बोलल्या जातात. तब्येतीविषयी तुम्ही काय सांगाल? आगामी काळ त्यांना म्हणजे शारीरिकदृष्ट्या सुद्धा माणसाला साथ ही महत्वाची असते, त्या दृष्टिकोनातनं कसं बघायचं? अगदी बरोबर. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की जे नानाविध ग्रंथ आहे त्यानुसार जे योग उदित झालेले आहे ज्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ आहे, तर अशुभ मध्ये कपट योग, जड योग, कुरुसंग योग आणि विषप्रयोग योग आदी शरीराला त्रासदायक ठरणारी योग सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये उदित आहे आणि त्याच्यानुसार त्यांना शारीरिक काळजी खूप घेणं महत्वाचं आहे. अत्यंत येणारा काळ हा शारीरिक दृष्ट्या खूप घातक असू शकतो असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर उद्धव साहेबांची जन्मकुंडलीच बरोबर जर शिवसेनेची आपण जन्मकुंडली बघितली आणि जन्मकुंडलीमध्ये 9 ग्रह महत्वाचे असतात, तर त्या दोन्ही कुंडल्यांमध्ये 9 पैकी 6 ग्रह युतीमध्ये आहेत. मग तुम्ही शिवसेनेची कुंडली बघा किंवा उद्धव साहेबांची कुंडली बघा, तर 9 पैकी 6 ग्रह म्हणजे 70 ते 80% ग्रह युतीमध्ये आहे. त्यामुळे स्वर्गीय सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हे ज्ञान अवगत असावं आणि तज्ज्ञांचं ते मार्गदर्शन घेत असावे म्हणून त्यांनी युती केली. कारण की दोन्ही कुंडल्या ह्या युती संदर्भात प्रबळ सांगितलेलं आहे. तर उद्धव साहेबांनी पुढच्या काळामध्ये युतीचा पुनर्विचार करावा असं मी त्यांना आवाहन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो. त्याचबरोबर जसं धारणे गुरुजींनी सांगितलं की कुलदेवतेची उपासना ही केलीच पाहिजे आणि ती चुकलीये म्हणून देवी प्रकोप झालेला आहे. त्याचबरोबर कुंडलीतले जे ग्रह दोष आहे त्यांचे पण विधी मार्ग त्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे येऊन विधिवत संपन्न करावे. आम्ही सर्व विद्वान ते संपन्न करून देऊ आणि त्यांचं इथून पुढचं जीवन हे कसं सुखमय होईल यासाठी त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करू. निश्चित. मी सिद्धेश्वर मारटकरांकडे येतो. सिद्धेश्वर मारटकर, हाच मुद्दा की शिवसेनेची कुंडली असेल किंवा या सगळ्या कुंडली जी आहे ही युतीसाठी चांगली आहे. आताही आपण बघतोय की जो शिंदे गट आहे तो म्हणतो आम्ही शिवसेनाच आहोत, आम्ही युती केली आहे भाजप बरोबर, फक्त या युतीमध्ये उद्धव ठाकरे नाही आहेत, तर त्यामुळे कारण त्यांची शिवसेना वेगळी मानली जाते. मला सांगा, आगामी काळामध्ये पुन्हा जी महाराष्ट्राची जी जनता आहे जी या युतीकडे बघतीये, 2019 मध्ये या युतीला म्हणून त्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे, पण ती युती होऊ शकली नाही. आगामी काळामध्ये असे युतीचे म्हणजे भाजप बरोबरच्या युतीचे ज्यामध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असणं, असा योग तुम्हाला दिसतोय का? जे गेलेले आहेत आमदार ते परत येऊ शकतील का? त्यातले काही येऊ शकतील का? असं काय वाटतंय तुम्हाला? हे बघा, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता कोणाचं जरी सरकार आलं असतं, समजा 2019ला भाजप सेना जरी युतीचं सरकार असलं असतं, तरी आत्ताचा जो काळ आहे हा महाराष्ट्राच्या पत्रिकेत उद्धव साहेबांच्या पत्रिकेत असेल किंवा आणखीन शिवसेनेच्या पत्रिकेत असेल, इथं सत्तांतर होणं हे अपेक्षित होतं. त्यामुळे ह्या काळामध्ये अनेक काही कुरबुरी झाल्या असत्या, शिवसेना भाजपमध्ये पण झाल्या असत्या. आत्ताचा काळ हा महाराष्ट्रासाठी चांगला नाही,
काय झालंय, महाराष्ट्राची धनुलग्नाची पत्रिका आहे, शिवसेनेची पण धनुलग्नाची पत्रिका आहे. तर याच्यामध्ये लाभस्थानामध्ये जे ग्रहण आता होत आहे ते राहू केतूशी, ही 1.5 वर्षाची ग्रहणं जी मार्च 2021 पासून मार्च 2022 पासून सप्टेंबर ऑक्टोबर 2023 पर्यंत ही ग्रहणं ही महाराष्ट्रातलं सत्ता स्थान बिघडवणारी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी होणं स्वाभाविक आहे. या जोडीला काय झालंय, उद्धव साहेबांच्या पत्रिकेमध्ये शुक्र नेपच्यूनचा केंद्रयोग आणि शुक्राची अंतर्दशा या जोडीला त्यांच्या अष्टमस्थानात जे राहू आलेले आता, हा त्यांच्या तब्येतीसाठी त्रासदायक होता. म्हणजे मार्च 2022 पासून त्यांना तब्येतीचे प्रॉब्लेम वाढले, कारण राहू अष्टमात आलेला आहे. त्याच्या जोडीला हर्षल पण त्या ठिकाणी आहे आणि मंगळ पण आता काही काळ तिथं 10 ऑगस्टपर्यंत आहे. म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला जून पासून ऑगस्टपर्यंतचा काळ हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणारा काळ होता. आता युती होणं न होणं हे ह्या गोष्टी कशा आहेत की एकमेकांच्या विश्वासावरती अवलंबून आहे. ह्याच्यामध्ये जे विश्वासघाताचे जे राजकारण झालं हे दोन्हीकडनं होतंय की शिवसेनेचं म्हणणं आहे की भाजपने शब्द पाळला नाही, बरोबर, किंवा भाजप म्हणते की आम्हाला शिवसेनेने दगा दिला. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला कारणीभूत काय कारण आहे तर महाराष्ट्राच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू हे सत्ता स्थानामध्ये जे लाभस्थानामध्ये आहे, हा इथं महत्वाचा प्रॉब्लेम इथं दिसतो. आता दुसरी गोष्ट काय की चंद्र आणि राहू युती ही जी यांच्या पत्रिकेत आहे उद्धव साहेबांच्या, ही खरं तर ही राजकारणासाठी खूप महत्वाची आहे. कारण ही रवीच्या राशीमधला राहू हा अधिकार देतो, सिंहासन देतो. त्या इथं शापित आपण म्हणू शकत नाही. ही त्यांच्या आरोग्याला त्रासदायक असू शकते. ज्याला राहू अष्टमत आला त्याला त्यांना आजारपण आलं, पण हे काही काळापुरतं आहे. किंवा आता ज्या घडामोडी झाल्यात ह्या कुठल्या योगावरती झाल्यात तर मंगळ, हर्ष आणि राहू ह्या ग्रहयोगावरती आता घडामोडी झालेल्या आहेत. आता मंगळ 10 ऑगस्टला बदलतोय. माझ्या मते 28 ऑगस्टची जी काय अमावस्या आहे इथपर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आणखीन काहीतरी आश्चर्यकारक घटना होऊ शकतात. म्हणजे कोर्टाचा निकाल 27 ऑगस्ट पर्यंत हा वेडावाकडा लागू शकतो. इथं सरकार पुन्हा काय अडचणीत येऊ शकतं, जे नवीन सरकार सुद्धा. 28 ऑगस्ट क्रॉस झाल्यावरती मी सांगेल की सरकार स्थिर होईल. तोपर्यंत ह्या सरकारला सुद्धा धोका आहे. त्यामुळं आत्ता जी परिस्थिती आहे ही महाराष्ट्रासाठी त्रासदायक आहे. ठीक. या जोडीला शिवसेनेचा जर आपण विचार केला तर शिवसेनेला आता सध्या जे मगाशी सांगितलं तसं जुलै 2023 पर्यंत थोडंसं लोक सोडून जातील किंवा त्याच्यामध्ये गोंधळ चालेल. परंतु उद्धव साहेबांची पत्रिका खूप चांगली आहे. त्यांची सिंहरास असल्यामुळे ती राजाची रास आहे. यांच्या हाताखाली कार्यकर्ते 100% राहणार. म्हणजे 90% कार्यकर्ते आणि 10% अधिकारी जातील. बरोबर. म्हणजे त्यामुळे शिवसेना ही शाबूत राहते. शिवसेना कुठलाही धोका राहत नाहीये. जे काय काँग्रेसचं झालं की काँग्रेसची गांधी घराणं आणि काँग्रेस हे आतापर्यंत कायम टिकलं, तसं ठाकरे घराणं आणि शिवसेना हे नातं कायम टिकणार आहे, कायम टिकणार आहे. मी विजय चाटोरीकरांकडे जातो. विजय चाटोरीकर, हाच मुद्दा जो आहे, कारण आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आता जसं मारटकर म्हणतात की एकूणच महाराष्ट्राच्या पत्रिकेनुसार महाराष्ट्राचेच दिवस चांगले नाहीत, त्यामुळे हे सरकार सुद्धा अडचणीत येऊ शकतं. काय वाटतं, हा सुप्रीम कोर्टाचा निकाल अनेक चित्र स्पष्ट करू शकेल आणि असं काही घडण्याच्या शक्यता आहेत का जे आत्ताचं सरकार आहे त्यामध्येही काही गडबड होऊ शकते? एक महत्वाचा सुहास की ही जे आपण महाराष्ट्राची कुंडली पाहिली, शिवसेनेची कुंडली पाहिली, एकनाथ शिंदेची पण कुंडली पाहिली आणि उद्धव ठाकरे यांची पत्रिका पाहिली, याच्यावरून एक कळतं की सध्या महाराष्ट्रावर तर संकट आहेच आहे. पण हे जे कोर्टाचा निकाल आहे, हे कोर्टाचा निकाल राहूच्या प्रभावामुळं तो लांबण्याची शक्यता आहे. तो लवकर लागणार नाहीये. तो असंच चाल ढकल होत राहणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळं असमंजस मध्ये, सगळे कन्फ्युजन मध्ये असणार आहे. त्यामुळे पक्क असा निर्णय कोर्ट देणार नाही. हे अशी चाल ढकल होत राहणार आहे. त्याच्यामुळे ह्याही पक्षाला म्हणजे शिंदे गटाला सुद्धा थोडं हे आहे की कन्फ्युजन असणार आहे की ते पण वेगळ्या मनस्थितीमध्ये असणार आहेत आणि शिवसेनेला सुद्धा धाकधूक असणार आहे की आपलं चिन्ह जातं का किंवा आपल्या पक्षावर हे होतं का. पण एक महत्वाची गोष्ट आहे की जे उद्धव ठाकरेची जी पत्रिका आहे त्याच्यामध्ये एक नक्कीच आहे की शिवसेना त्यांच्यापासून जाणार नाही. धनुष्यबाण पण त्यांच्यापासून जाऊ शकत नाही. धनुष्यबाण त्यांच्या सोबतच राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची एक आहे की शिवसेना ही जी मूळ शिवसेना आहे याच्यावर पुढे चालून ह्या जुलैच्या नंतर किंवा ह्या नोव्हेंबरच्या नंतर बऱ्याच काही जी काही चांगल्या गोष्टी आहेत ते उद्धव ठाकरेच्या बाबतीमध्ये घडू शकतात. आणि तुर्तास तरी जे काही कोर्टाचा निकाल आहे ते मला असं वाटत नाही की ते लगेच लागेल.
नक्कीच तो लागणं कोर्टाचा निकाल करण्याची लगेच शक्यता लागेल जास्त. का असं वाटत नाही, पण एकूण आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंची पत्रिका ही स्ट्रॉंग आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये त्यांचे दिवस निश्चित पुन्हा जसे आतापर्यंत जे चांगले होते तसे येऊ शकणार आहेत. मधला काळ थोडासा खडतर राहील. उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचं कुंडली भाग्य काय ही चर्चा आपण करतोय. अत्यंत इंटरेस्टिंग असे काही मुद्दे आपल्या समोर येत आहेत. मी नरेंद्र धाणेंकडे जातो. नरेंद्र धाणे ज्योतिषी आपल्या बरोबर आहेत. नरेंद्र धाणेजी, एक राजकुमार शर्मा यांनी एक असा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आणला होता की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये राज ठाकरे एक शिवसेनेचा चेहरा बनू शकतात. याचा अर्थ असा घ्यायचा का की आगामी काळामध्ये, कारण राजकारणामध्ये कधीच कोणी दीर्घकाळ कोणाचा मित्र नसतो किंवा शत्रू नसतो, या जर का संकल्पनेवर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आगामी काळात एकत्र येऊ शकतात असे काही चान्सेस? आता त्यांनी सांगितलं त्यांच्या अभ्यासानुसार ठीक आहे, परंतु ही शक्यता अजिबात नाही. बर. कारण ज्या विशिष्ट मुद्द्यांमुळे दोघं बाजूला झाले, दोघांच्या कुंडल्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि राज ठाकरेंचा असणारा राजकीय आलेख हा उंचावणार आहे येणाऱ्या कालखंडात. बर. त्या मानाने उद्धव ठाकरेंचा हा राजकीय आलेख जरी असला तरी त्यांना एक प्रकारचा सुरुवातीपासूनचा एक परंपरेचा बॅकग्राऊंड आहे. बाळासाहेबांची पूर्ण शिवसेना त्यांना मिळाली, परंतु दुर्दैव असं आहे का जो कोंडाळा त्यांच्या भोवती निर्माण झालेला आहे. चंद्र राहू युतीची कुंडली दाखवते व्यवस्थानातली काय अशुभ लोक आणि चुकीचे लोक आजूबाजूला असतात, ते त्यांना बाजूला करायला तयार नाही आणि चुकीच्या लोकांशी युती झाल्यामुळे सुद्धा त्यांना हे सगळं सेटबॅक मिळालेलं आहे. दैवी शक्तीचा प्रकोप हा विषय पण त्याच्यात आहेच, परंतु जोपर्यंत ते चुकीचे लोक आजूबाजूला पूर्णतः करत नाही त्यांच्या आजूबाजूची चुकीची माणसं बाजूला, तोपर्यंत त्यांना हा त्रास कायम राहणार आहे. आणि जेव्हा त्यांना ही सद्बुद्धी होईल तेव्हाच त्यांची येणाऱ्या कालखंडात शिवसेनेची प्रगती होईल आणि राज ठाकरे हे कधीही शिवसेनेबरोबर येणार नाही असं माझं ठाम मत आहे. राज ठाकरे त्यांच्या मार्गानेच चालणार आणि त्यांच्या मार्गाने त्यांना यश पण मिळणार, असे एकूण त्यांचे योग आणि त्यांची असणारी गोष्टी आहेत. मारटकरजी, तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे उद्धव ठाकरेंची तर कुंडली स्ट्रॉंग आहे. आगामी काळ आता अडचणी आहेत, पण आगामी काळामध्ये पुन्हा एकदा ते एक मोठा डाव साधू शकतात. पण त्याचबरोबर राज ठाकरे जरी त्यांची कुंडली स्ट्रॉंग असली तरी ते वेगळे चालतील. म्हणजे आत्ताच्याच कार्यक्रमामध्ये एक ज्योतिषी असं म्हणतायत की ते एकत्र येणार नाहीत आणि एक ज्योतिषी असं म्हणतायत की ते एकत्र येण्याचे संकेत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? ज्योतिषशास्त्रीय कारण शोधलं पाहिजे. काय सिंह राशीचे उद्धव ठाकरे आणि मकर राशीचे राज ठाकरे यांच्यामध्ये सरष्टक योग आहे. काय सिंह आणि मकर ह्या 2 राशी सरष्टकाच्या आहेत, म्हणजे अधिशत्रूच्या आहेत. बर. त्यामुळे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाही ही पहिली गोष्ट. बर. आता हे भविष्यात होऊ शकतं का? होऊ शकतं. कारण पुढची जी पिढी आहे ती आदित्य ठाकरे यांची मकर रास आहे आणि राज ठाकरे यांची सुद्धा मकर रास आहे. बर. तर हे कदाचित पुढे कॉम्बिनेशन एकत्र येऊ शकतं. बर. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जोपर्यंत त्या ठिकाणी मान्य होणार नाही एकमेकांना तोपर्यंत हे दिसत नाही. 2027 नंतर ह्या गोष्टी शक्य आहे. 2027 नंतर या गोष्टी शक्य आहेत. मी पुन्हा एकदा आपल्याबरोबर अनिकेत शास्त्री आहेत. अनिकेत शास्त्री, आता वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे जो आपण बघतोय आत्ताची जी सगळी पडझड शिवसेनेची, एक सगळं पद जाणं, मुख्यमंत्री पद जाणं उद्धव ठाकरेंचं, आत्ताची पत्रिका उद्धव ठाकरेंची या क्षणाची जर आपण बघतोय तर ती अडचणींची आहे. त्यांचे अनेक ग्रह हे थोडेसे सपोर्टिव्ह नाही आहेत. पण प्रत्येक जण सांगतोय की 2027-28 नंतर पुन्हा काळ चांगला येऊ शकतो. 23 नंतर पुन्हा मजबूत पक्ष बांधणी होऊ शकते. एक जो पक्का डाव म्हणतो, जो त्यांनी 2019ला साधला, असा पक्का डाव येणाऱ्या काळामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे कधी साधू शकतील? अगदी बरोबर. येणाऱ्या काळात ते नक्कीच सर्वोच्च पदावर जातील. पण अजून मला सांगू इच्छितो मी की त्यांच्या कुंडलीमध्ये बृहत पाराशर होराशास्त्र आणि उत्तर कलामृत आदी ग्रंथांच्या अनुसार संख्यापाश नावाचा योग आणि अरिष्टमती ब्रह्म नावाचा योग उदित झालेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या आजूबाजूच्या मंडळींवरती आणि फेरविचार करावा आणि सुयोग्य जो व्यक्ती असेल त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्या व्यक्तींच्या सहकार्याने आपली पुढची राजकीय वाटचाल परिपूर्ण करावी, असं मी त्यांना मार्गदर्शन करू इच्छितो ज्योतिषशास्त्राच्या अनुसार. आणि पुढचा जो काळ आहे हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब हे एकत्र येऊ शकणार नाही. एकंदरीत ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या असंच आहे. ठीक. पण पुढच्या काळामध्ये त्यांना भरपूर यश मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
साटोरीकर, अगदी वेळ कमी आहे, त्यामुळे ही जी शिवसेना आत्ता उद्धव ठाकरेंच्या हातातनं निसटते की काय असं आपल्याला वाटतंय? ती शिंदे गटाकडे जाईल असं वाटतंय. काय होईल शिवसेनेचं? एक महत्वाचं आहे सुहास की शिवसेना ही मुळात एक विचाराची संघटना आहे आणि ती कोणाकडे जाणार नाही. जे विचार सांभाळतील ते त्याच्याकडे राहणार आहे. बर. आणि मुळात एक उद्धव ठाकरेची जर पत्रिका पाहिली आणि त्याच्यानंतरचं जे त्यांचं असणारे नेतृत्व म्हणजे ते आदित्य ठाकरे, की ते आदित्य ठाकरेचं नेतृत्व, आता उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात काय चुकलं त्यांचं की मुळात त्यांच्या कुटुंब स्थानामध्ये शनी गुरुची युती असल्यामुळं काही लोकांच्या ऐकण्यामुळे त्यांनी चुकीच्या पद्धतीचे काही निर्णय घेतले की जे स्वतःच्या घरासाठी किंवा स्वतःच्या संघटनेसाठी ते हानिकारक होते. पण त्यावेळेला त्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत. कारण काय असतं की बरेचदा असे निर्णय घेत असताना की शनी आणि गुरु चतुर्थ असताना त्याच्यावर मंगळाची दृष्टी पण आहे, त्याच्यामुळे माणूस ओव्हर डेअरिंग करून काहीतरी डिसिजन घेत असतो, त्याच्यामुळे मग पुन्हा तोंडकशी पडण्याची वेळ येत असते. पण एकच्या अनुभवातून माणूस बरेच काही शिकतो. पण एक आहे नक्कीच की जर आपण एकनाथ शिंदेची जरी पत्रिका पाहिली तर एकनाथ शिंदेच्या पत्रिकेमध्ये सुद्धा सूर्य, मंगळ, बुध हे प्रथम स्थानामध्ये बसलेले आहेत. त्याच्यामुळे मंगळ उच्चीचा असल्यामुळं मला वाटतं की एकनाथ शिंदे पण मागे सरकणारा माणूस नाहीये. तो मात्र सर्वांना घेऊन जाऊ शकतो आणि भविष्यात हे दोघ जण एकत्र येऊ शकतात, पण त्याला बराच वेळ लागणार आहे. अजून नक्कीच भविष्यामध्ये हे दोघंही एकत्र येऊ शकतात, पण त्याला थोडासा वेळ जाईल. आपला आता वेळ संपलेला आहे, त्यामुळे ही चर्चा आपण इथंच थांबवणार आहे. पण अनेक वेगवेगळे मुद्दे खरं तर या चर्चेतनं समोर आलेले आहेत. आपण सगळ्या मान्यवरांनी देखील या चर्चेसाठी वेळ दिला, याबद्दल धन्यवाद. पण आपण जाता जाता एकच म्हणूयात, पुन्हा एकदा आपण उद्धव ठाकरेंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊयात. प्रकृतीची तर काळजी घ्याच, पण येणारा काळ हा जरी खडतर असला तरी आपण म्हणतो ना की काही काळ खडतर असतो, पण पुन्हा एकदा प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये येत असतो. तेव्हा पुढचाही काळ हा शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे तुमच्याहीसाठी तो चांगला आहे असं एकूण कुंडली सांगतेय. खरं तर या अशा प्रकारच्या कार्यक्रमातनं आम्हाला कोणताही अंधश्रद्धा ही पसरवायची नव्हती, पण आपल्या प्रत्येकालाच हे जाणून घेणं हे खूप कुतूहलाचं असतं आणि म्हणूनच हा शो आपण केलेला आहे. आपण या शोमध्ये इथंच थांबतोय. पाहत राहा साम टीव्ही.